Good morning, students. Today we are learning about the collage. Today we are learning about this collage. Collage means a collection of any other pictures, any other information about the great person, any other pictures or any other information about the great person, that is a collage. आपण वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती या समाजामध्ये पाहत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नेहमी ऐकत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, अशा महान व्यक्तींची आपण नावे ऐकत असतो. त्यांची कामगिरी ऐकत असतो. त्यांनी जगामध्ये कोणकोणती कामे केली हे सगळं आपण बघत असतो. परंतु अशा महान व्यक्तींचे एक शॉर्ट इन्फॉर्मेशन, त्यांचे फोटो, त्यांचे महत्त्वाचे स्टेटमेंट, त्यांचे विचार, त्यांचे कार्य एका विशिष्ट पेजवर आपण स्टिक करत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? नेहमी कोलाज म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? नेहमी कोलाज. अशाच प्रकारचं एक कोलाज रिलेटेड टू द स्वामी विवेकानंद, याविषयी आपण पाहणार आहोत. लिसन. Swami Vivekananda, born Narendra Datta, was a great personality who made the world aware of the greatness of Indian philosophy. At the Parliament of World's Religions, he began his speech with the Sisters and Brothers of America. At these words, he received a 2-minute standing ovation. He emphasized the importance of selflessness and service to mankind. He is regarded as a patriotic saint. Listen, Swami Vivekananda. This collage is related to Swami Vivekananda. Swami Vivekananda born Narendra Datta. स्वामी विवेकानंद born नरेंद्र दत्त. म्हणजे स्वामी विवेकानंदाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचं जन्मदाच नाव काय होतं? नरेंद्र दत्त. Was a great personality. That is a different type of qualities in that person. That is a great personality who made the world aware of the greatness of Indian philosophy. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाची महानता सांगण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. म्हणजे जगामध्ये भारतीय तत्त्वज्ञान हे कुणाला माहीत नव्हतं. भारतीय तत्त्वज्ञानाचं महत्त्व, त्यांची महानता ही कुणालाही माहीत नव्हतं. अशा वेळेस स्वामी विवेकानंदांनी जगाला माहिती करून दिलेली होती रिलेटेड टू इंडियन फिलॉसॉफी. ॲट द पार्लमेंट ऑफ वर्ल्ड्स रिलिजन ही बिगॅन हिज स्पीच विथ द सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. अमेरिकेमध्ये एका शिकागो धर्म परिषदेमध्ये जेव्हा ते भाषण देण्यासाठी तयार झाले, जेव्हा ते डायसवर उभे झाले, त्यावेळेस त्यांनी ॲट द बिगिनिंग ऑफ दॅट स्पीच ही हॅड यूज द वन सेंटेन्स, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. म्हणजे भाषण सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी सगळ्यात पहिला शब्द त्यांनी यूज केलेला होता, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. देन ॲट दीज वर्ड्स ही रिसीव्ड द 2-minute स्टँडिंग ओवेशन. जेव्हा हे सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हटल्याबरोबर ॲट दीज वर्ड्स या शब्दावर त्यांनी टाळ्या घेतलेल्या होत्या. ही रिसीव्ड अ 2-minute स्टँडिंग ओवेशन. Received 2-minute standing ovation. Ovation means its meaning is that they give the respect by standing and they give the respect to persons by standing and clapped. He received a 2-minute standing ovation. ते 2 मिनिट उभे राहिले आणि त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलेलं होतं. Give the respect by standing and clapping. He received a 2-minute standing ovation. He emphasized the importance of selflessness and service to mankind. Emphasize means explain. The importance of selflessness means without selfish and service to mankind आणि मानव सेवा. He emphasized the importance of selflessness and service to mankind. Service to mankind means human beings. म्हणजे मानव सेवा आणि निस्वार्थपणा या 2 गोष्टीवर त्यांनी आपलं भारतीय तत्त्वज्ञान कसं अवलंबित आहे, म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान कसं आहे आणि या निस्वार्थीपणा आणि मानव सेवा या 2 गोष्टीवर त्यांनी या 2 गोष्टीचे महत्त्व त्यांनी एक्सप्लेन करून दिले होते. त्यांनी
त्यांनी एक्सप्लेन करून दिलं होतं. ही एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फलेसनेस अँड सर्व्हिस टू मनकाइंड आणि वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे देऊन त्यांना समजून सांगितलेलं होतं. ही emphasize or explain the importance of selflessness and service to mankind. He is regarded as a patriotic saint. He is regarding as a patriotic saint. Patriotic म्हणजे काय होतं? देशभक्त. सेंट म्हणजे काय होतं? संत. सेंट मीन्स काय होतं? संत. आणि पॅट्रिऑटिकचं मिनिंग काय होतं? देशभक्त. ही ऑलवेज लव टू अवर कंट्री. लिसन, he is regarded as a patriotic saint. Means all the Indian peoples and another people, they said that he is regarded as a patriotic saint. In this way we have to discuss, we have to learn in the first paragraph in a collage. Second, arise, awake and stop not until goal is reached. He said that arise, awake and stop not until the goal is reached. Goal means काय होतं? एम, ध्येय. Listen, arise, awake and stop not until the goal is reached. Arise म्हणजे काय होतं? जागे होणे, जागृत होणे. Awake means जागृत होणे म्हणजे उठा, जागे व्हा. अँड स्टॉप नॉट हे तुम्ही थांबूच नका. until the goal is reached. until the goal is reached म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर एखादं ध्येय प्राप्त करायचं असेल, आपल्या जीवनामध्ये एखादं जर आपलं उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल, आपल्या जीवनामध्ये एखादं गोल प्राप्त करायचं असेल किंवा मेन एम आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर अशा वेळेस आपण जागृत असायला पाहिजे. आपण उठा, जागृत व्हा आणि आपलं ध्येय काबीज करण्यापर्यंत तुम्ही कुठेही थांबायचं नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला ध्येय प्राप्त करायचं असेल तेव्हाच आपल्याला थांबता येईल, तोपर्यंत थांबायचं नाही. म्हणजे आपलं शेवटी आपलं ध्येय असलं पाहिजे. शेवटी आपलं असं काय असलं पाहिजे? आपल्याला ध्येय असलं पाहिजे. आणि ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला जागृत असणं महत्त्वाचं आहे, कठीण परिश्रम महत्त्वाचा आहे. जिद्द व चिकाटीच्या भरोश्यावर आपण कोणत्याही प्रकारचं उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. आणि जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत आपण कुठेही थांबायचं नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे, अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रीच. जोपर्यंत आपली ध्येयपूर्ती होत नाही, जोपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपलं उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण कुठेही थांबायचं नाही. इन दिस वे म्हणजे अशा प्रकारे त्यांनी अ कोलाज या एका छोट्याशा पॅराग्राफमध्ये त्यांनी एक शॉर्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जस्ट सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हणजे जेव्हा शिकागो धर्म परिषदेमध्ये आपल्या भाषणाला सुरुवात करत असताना सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं एक छोटंसं वाक्य म्हटल्याबरोबर सर्व लोक, त्या सर्व ऑडियन्स हे उभे राहून त्यांनी क्लॅपिंग केलेलं होतं आणि त्यांना अभिनंदन केलेलं होतं. दे गिव्ह द रिस्पेक्ट बाय स्टँडिंग अँड क्लॅपिंग अँड दे सेड दॅट अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रीच. टॉक टू युअरसेल्फ at least once in a day, otherwise you may miss a meeting with an excellent person in a world. Listen, talk to yourself at least once in a day म्हणजे दिवसातून एकदा तरी तुम्ही स्वतःलाच तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही स्वतःच्याच मनामध्ये स्वतःच तुम्ही एकदा तरी बोलायला पाहिजे. टॉक टू युअरसेल्फ ॲट लीस्ट वन इन अ डे, अदरवाईज यू मे मिस अ मीटिंग विथ अन एक्सलंट पर्सन इन द वर्ल्ड. यू मे मिस अ मीटिंग विथ अन एक्सलंट पर्सन इन द वर्ल्ड. जे जगामधला असा एक ग्रेट व्यक्ती आहे, त्या ग्रेट व्यक्तीशी तुमचं कदाचित बोलणं होणार नाही, ते तुम्ही चुकवणार. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? टॉक टू युअरसेल्फ ॲटलिस्ट वन्स इन अ डे म्हणजे दिवसातून एकदा तरी म्हणजे 24 तासातून एकदा तरी तुम्ही स्वतःशीच बोलायला पाहिजे. दिवसातून एकदा तरी तुम्ही स्वतःशीच बोलायला पाहिजे. म्हणजे मी काय करायला पाहिजे, मी कोण, मी कोणत्या प्रकारचे काम करायला पाहिजे, मला उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, मी किती वाजता उठायला पाहिजे, किती वाजता अभ्यास करायला पाहिजे, हे एकदा सगळं पहिल्यांदा स्वतःच ठरवायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे. टॉक टू युअरसेल्फ ॲटलिस्ट वन्स इन अ डे, अदरवाईज यू मे मिस अ मीटिंग विथ अन एक्सलंट पर्सन. हिअर एक्सलंट पर्सन इन द वर्ल्ड. समजा जर तुम्ही स्वतःशी बोलले नाही तर जगामध्ये असणारा एक्सलंट पर्सन म्हणजे गॉड, म्हणजे तुम्ही या
गॉडशी किंवा एक्सलंट पर्सनशी तुम्हाला संपर्क साधता येणार नाही किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकणार नाही. You may miss a meeting with an excellent person in the world. Then take up one idea, make that one idea your life, think of it, dream of it, live on that idea, let the brain, muscles, nerves, every part of your body be full of that idea and just leave every other idea alone. This is a way to success. Listen. समजा जर तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या उद्दिष्टापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल किंवा तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल तर अशा वेळेस टेक अप वन आयडिया. तुमच्या माइंडमध्ये एक कल्पना असली पाहिजे, तुमच्या माइंडमध्ये एक आदर्श व्यक्ती असला पाहिजे. मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ. मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ. ही तुमच्या जीवनातली कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. मला कोण बनायचं आहे, मला काय करायचं आहे, तुमचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे, तुमचं एक एम असलं पाहिजे. मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट. तुम्हाला वारंवार त्याच्याविषयी तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला वारंवार त्याविषयी विचार करायचा आहे. ड्रीम ऑफ इट, तुम्हाला त्याविषयी स्वप्न पाहायचं आहे. लिव्ह ऑन दॅट आयडिया, तुम्हाला त्याच कल्पनेसाठी, तुम्हाला त्याच उद्दिष्टासाठी तुम्हाला जगायचं आहे. लेट द ब्रेन, मसल्स, नर्वस, एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्याच त्या कार्याविषयी विचार करायचा आहे, तुमच्या उद्दिष्टासाठी विचार करायचा आहे, तुमच्याच उद्दिष्टासाठी ते काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे ते फक्त तुमच्या उद्दिष्टांसाठीच करायचं आहे, की तुम्हाला तुमच्या कार्यासाठीच करायचं आहे, की तुम्हाला जे तुमच्या जीवनामध्ये जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. बाकी इतर तुम्हाला काही करायचं नाही असं तुम्हाला डिसाईड करायचं आहे. Your body be full of that idea and just leave every other idea alone. This is the way to success. म्हणजे हे सगळं करत असताना तुम्हाला बाकीचं काहीच करायचं नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर यशस्वी जर व्हायचं असेल, फक्त जे तुमच्या माइंडमध्ये ठरवलेलं आहे, जे तुम्ही त्याच्यावर विचार करत आहे, ज्यासाठी तुम्ही काम करताय ते तुम्हाला रात्रंदिवस फक्त त्याच एका उद्दिष्टासाठी करायचं आहे असं समजून तुम्ही इतरांकडे दुर्लक्ष करायचं आहे. हा तुमचा एक यशाचा मार्ग आहे. फिल द ब्रेन विथ हाय थॉट्स, हायेस्ट आयडियाज, प्लेस देम डे अँड नाईट बिफोर यू अँड आउट ऑफ दॅट विल कम अ ग्रेट वर्क. लिसन, फिल द ब्रेन विथ अ हाय थॉट्स. तुमच्या माइंडमध्ये एक हाय थॉट्स असले पाहिजे, उच्च विचारसरणी असली पाहिजे. उच्च विचारसरणी असेल, तुमच्यामध्ये उच्च कार्य करण्याची क्षमता असेल, तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह असेल, तुमच्या कार्याविषयी पॉझिटिव्ह असेल, कोणी जर एखाद्याविषयी तुमच्या विरोधामध्ये बोलत असेल ते तुमच्यामध्ये सहन करण्याची क्षमता जर असेल, म्हणजेच फिल द ब्रेन विथ अ हाय थॉट. तुमच्या मनामध्ये हाय थॉट्स असले पाहिजे, उच्च दर्जाचे विचारसरणी तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. हायेस्ट आयडियल्स, प्लेस देम डे अँड नाईट. तुमच्या माइंडमध्ये हायेस्ट आयडियल्स असले पाहिजे, तुमच्या मनामध्ये की आदर्श ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तीची कल्पना तुमच्या माइंडमध्ये असली पाहिजे. अँड प्लेस देम अँड नाईट बिफोर यू अँड आउट ऑफ दॅट विल कम अ ग्रेट वर्क. आणि त्यासाठी तुम्हाला डे आणि नाईट तुम्हाला ते वर्क करावं लागेल. डे नाईट तुमच्या माइंडमध्ये त्या कन्सेप्ट ठेवायला पाहिजे. डे अँड नाईट तुमच्यामध्ये तेच थॉट्स तुमच्या माइंडमध्ये असले पाहिजे, तरच तुम्ही ग्रेट वर्क करू शकता, अन्यथा करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला डॉक्टर जर बनायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर बनण्यासाठी काय करावं लागेल ते तुम्हाला डे अँड नाईट करता आलं पाहिजे. जर तुम्ही जर डे अँड नाईट कराल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डॉक्टर बनून. कदाचित तुम्हाला जर इंजिनियर बनायचं असेल, कदाचित तुम्हाला PSI बनायचं असेल, कदाचित तुम्हाला कलेक्टर बनायचं असेल, तर कलेक्टर बनण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्या कलेक्टर बनवण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागेल, कोणत्या व्यक्तीशी आपला संपर्क असला पाहिजे, किती वेळ तुम्हाला अभ्यास करावा लागेल, हे सगळं तुम्हाला जर करता जर आलं तर तुम्ही एक ग्रेट वर्क तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू शकता. Then whatever you think that you will be, if you think yourself weak you will be. If you think yourself strong you will be. Whatever you think म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये जसा तुम्ही विचार करता तसं तुमचं बाह्य अपीयरन्स तुम्हाला जाणून देतं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या माइंडमध्ये विचार करणार त्याच पद्धतीने तुम्ही चांगलं काम करणार. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जर पॉझिटिव्ह थॉट जर आले तुम्ही पॉझिटिव्ह वर्क करणार, चांगले काम करणार. तुमच्या माइंडमध्ये जर निगेटिव्ह थॉट जर आले असेल तर तुम्ही निगेटिव्ह पद्धतीने वर्क करणार. म्हणजे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे थॉट्स किंवा विचार टाकतील त्याच पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीचं तुम्ही वर्क करणार. किंवा व्हॉट एव्हर यू थिंक दॅट यू विल बी. इफ यू थिंक युअर सेल्फ वीक
वीक यू विल बी. तुम्ही जर तुम्हाला स्वतःला तुम्ही कमजोर समजत असेल, तुम्ही तुमच्या माइंडनुसार की तुमच्या विचारसरणीनुसार तुमचं शरीर किंवा तुम्ही स्वतः मी कमजोर आहेत, तर तुम्ही तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम होणार नाही. तुम्ही जर म्हटलं की मी स्ट्रॉंग आहेत, तर तुम्ही वीक असतानासुद्धा स्ट्रॉंग राहून तुम्ही कोणत्याही प्रकारचं मोठं काम तुम्ही समाजामधलं करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं वाटत असेल की मी अशक्त आहेत, मी कोणत्याही प्रकारचं काम करू शकत नाही, तर जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही. समजा तुम्ही जर म्हटलं की मी कोणत्याही प्रकारचं जीवनामधलं काम करू शकतो, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुम्ही काम करू शकता. फॉर एक्झाम्पल, एक असा मोठा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर तुम्हाला चढायचं आहे. तुम्ही स्वतःला जर म्हटलं की मी पर्वतावर चढू शकत नाही कारण मी वीक आहे, तर तुम्ही अशा वेळेस कधीही पर्वतावर चढणार नाही. पण तुम्ही तुमच्या माइंडने स्ट्रॉंग जर असेल, तुम्ही ठरवलं असेल की कितीही मोठा पर्वत असेल तर मी त्या पर्वतावर चढू शकतो, तर तुम्ही त्या पर्वतावर चढू शकता. म्हणजे तुम्हाला ठरवायचं आहे की जर तुमच्या माइंडमध्ये जर पॉझिटिव्ह थॉट्स असेल, तुम्ही जर मनाने स्ट्रॉंग जर असेल, तर तुम्ही जीवनामध्ये स्ट्रॉंग आहेत. जर तुम्ही निगेटिव्ह जर असेल, तुम्ही स्वतःला वीक समजत असेल, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं समाजामधलं काम करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जसे विचार करणार तसे तुमच्या हातून ते कार्य घडणार, त्याच प्रकारे तुम्हाला तो रिझल्ट मिळणार. म्हणजे एक तुम्हाला साधा एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला जर वाटत असेल की मला या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे, तर तुम्ही पंतप्रधान बनण्यासाठी काय काय करावं लागतं, पंतप्रधान बनण्यासाठी तुम्हाला समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामं करावं लागतं, हे जर तुम्ही डिसाईड केलं, तर तुम्ही भविष्यामध्ये एकदा तरी तुम्ही पंतप्रधान बनू शकता. समजा जर तुम्ही ठरवलं असेल का मी बनू शकत नाही, तर कधीच तुम्ही आयुष्यामध्ये बनणार नाही. म्हणजे यासाठी असे की व्हॉट एव्हर यू थिंक, म्हणजे तुमच्या मनामध्ये जे विचार येत असेल, जर तुमच्या मनामध्ये जर पॉझिटिव्ह जर विचार येत असेल, तर तुम्ही चांगलं काम करणार, पॉझिटिव्ह वर्क करणार. सर तुम्ही जर स्वतःला तुम्ही निगेटिव्ह समजणार किंवा मी वीक आहे, मी वीक आहे, अशक्त आहे, असं जर तुम्हाला जर वाटत असेल, तर तुमच्या हातून जीवनामध्ये कोणतेही प्रकारचं काम होणार नाही. म्हणजे अशा प्रकारचे आपण जे थॉट्स आहे, हे स्वामी विवेकानंदांचे थॉट्स आपण बघितलेले आहे. वर्ग 7वीच्या इंग्लिश पुस्तकामध्ये किंवा इंग्लिश बालभारती या पुस्तकामध्ये पेज नंबर 21 यावर हे सगळे जे थॉट्स आहे, हे थॉट्स दिलेले आहेत. डिड यू अंडरस्टँड? मीन्स फर्स्ट थॉट्स, सेकंड थॉट्स, थर्ड थॉट्स अँड फोर्थ थॉट्स, अशा प्रकारचे चारही थॉट्स आपल्याला या कोलाज या लेसनच्या माध्यमातून आपल्याला समजले आहेत. इन दिस वे, अशाच प्रकारे तुम्ही स्वामी विवेकानंदाच्या कोलाजप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा प्रकारचे विविध जे ग्रेट व्यक्ती आहेत, त्या ग्रेट व्यक्तींचे फोटो तुम्ही कलेक्ट करा. त्या ग्रेट व्यक्तींचे काही थॉट्स आहेत, त्यांची कार्यप्रणाली आहे, त्यांचे कार्य आहेत किंवा त्यांचे विचार आहे, या विचारांचं एक छोटेसे विचार तुम्ही एका पेजवर लिहा किंवा ते कात्रण तुम्ही कापा आणि एका विशिष्ट पेजवर तुम्ही स्टिक करा. समजा जर तुम्ही अशा प्रकारचे कथन किंवा त्यांची इन्फॉर्मेशन जर किंवा त्यांचे थॉट्स किंवा त्यांचे वर्क जर तुम्ही जर कलेक्ट करत असेल आणि एका पेजवर तुम्ही स्टिक करत असेल, तर ते झालं सगळं कोलाज. अशाच प्रकारचे कोलाज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या व्यक्तींच्या विचारसरणीचे किंवा वेगवेगळ्या व्यक्तींचे तुम्हाला कोलाज नेहमी करता बनवायचं आहे. थँक्यू सो व्हेरी मच.